नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. मी आज अशा ठिकाणी आलो आहे, अशा देवस्थानच्या ठिकाणी आलो आहोत. तुम्ही जर पाहिलं, तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही या ठिकाणाला अवश्य भेट द्याल अशी इच्छा व्यक्त करतो आणि ठिकाण सांगतो तुम्हाला. नळदुर्गमधील खंडोबा देवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणची तुम्हाला एक माहीत नसलेली गोष्ट सांगतोय तुम्हाला. वर्षातील 51 दिवस खंडोबाराया या मंदिरामध्ये स्थापन होतात किंवा राहतात 51 दिवसासाठी. आणि याच मंदिराची सविस्तर माहिती, या मंदिराचा संपूर्ण इतिहास येथील पुजारी असतील यांच्याकडून मी घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ त्या खंडोबारायाचा संपूर्ण पहा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. खंडोबा पुजारी अंदूर, नळदुर्ग, मैलारपूर येथील खंडोबा पुजारी श्री वैभव रमेश मोकाशे खंडोबाचे मुख्य पुजारी. बर. आणि खंडोबाची लीला माहिती सांगायला सुरुवात करतो आता 2 मिनिटासाठी. अंदूर, नळदुर्ग खंडोबाचं महत्त्व म्हणजे वर्षातनं एकदा खंडोबा नळदुर्ग येथील मैलारपूर, नळदुर्गच्या जवळच मैलारपूर म्हणून एक ठाण आहे, तिथं खंडोबा यात्रेसाठी येतात. पौष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा हे खंडोबाचं उत्सवाचं दिवस आहे. डिसेंबर जानेवारी या महिन्यात यात्रा भरली जाते खंडोबाची. पौष पौर्णिमा झाल्यानंतर अष्टमी बसतो खंडोबा येथे राहून नंतर अंदूर येथे नेला जातो. त्या कराराचा उल्लेख म्हणला तर अंदूर आणि नळदुर्ग येथील मानकरी व सर्व पुजारी मंडळ त्यांच्या अंतर्गत मान सन्मान देऊन, सर्व मानकऱ्याला मान सन्मान देऊन हा करार केला जातो. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर. अनेक जागी बघितला असाल तुम्ही, पण हे खंडोबाचं करार महाराष्ट्रातलं पहिलं एकमेव ठिकाण आहे की स्वतःची जागा, स्वतःचं सिंहासन सोडून खंडोबा दुसऱ्या जागेला जाते. त्या खंडोबाची महिमा अशी आहे की वर्षातनं एकदा नळदुर्ग येथील मैलारपूर येथे वास्तव्यास जातात. तो खंडोबा 51 दिवसासाठी नळदुर्ग येथे मैलारपूरमध्ये राहायला जातो आणि विधिवत त्याची पूजा अर्चा ही चालू राहते नळदुर्गमध्ये. दोन्ही मानकऱ्याचं समेट आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवरील कराराप्रमाणे खंडोबा येथे येतो. ह्याचं मुख्य कारण म्हणजे नळराजा दमयंती, नळदुर्ग येथील जो गडकोट किल्ला आहे त्या किल्ल्याचं महत्त्व म्हणजे ते किल्ला नळराजा दमयंतीचा आहे. दमयंतीच्या भक्तीपोटी खंडोबा नळदुर्ग येथे मैलारपूर येथे येतो आणि खंडोबाचं वास्तव्य 51 दिवसासाठी नळदुर्ग येथे असतं. नंतर 10.25 महिन्यासाठी खंडोबा पुन्हा अंदूर येथे जातो. ह्या दोन्ही मानकऱ्या आणि दोन्ही गावच्या विधी कार्य आणि जे करार असतो त्याप्रमाणे खंडोबा येथे येतो. वर्षातनं एकदा यात्रा इथं पौष पौर्णिमेला होते. खंडोबाचं हे मंदिर जगप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामध्ये आम्ही बघितलं यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात, पाया पडत असतात, आपली मनोकामना मागत असतात आणि खंडोबा त्यांची मनोकामना पूर्ण करतो. बरोबर आहे का? या खंडोबाचा एकानुसार असा किस्सा सांगा की जेणेकरून तो किस्सा संपूर्ण महाराष्ट्र चर्चेत आहे. महाराष्ट्र चर्चेत म्हणलं तर हा खंडोबा सर्व नवसाला पावणारा खंडोबा आहे. बरोबर. आणि इथं आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू इतरत्र महाराष्ट्रातले सहित लोक इथं यात्रेसाठी येतात. नवस्नान, नंगर तोडणे, दळी भंडारा, देवाचा कुलावत अभिषेक करणे कुल परंपरा असल्यामुळं इथं इथलं महत्व आहे या खंडोबाचं. त्यामुळे यात्रा जवळजवळ वर्षाला 3-4 लाख भाविक इथं हजर होतात आणि भंडाराच्या उधळण्यामध्ये पूर्ण यात्रा पार पडली जाते. या ठिकाणची अशी एक दुसरी गोष्ट सांगा खंडोबाची की
त्यामुळे हे खंडोबा चर्चेत आहे. एका दुसरी कथा चर्चेत असायचं कारण काय की नळ राजा दमयंती आणि खंडोबा याच्यातलं एक महात्म्य सांगायचं म्हणलं तर खंडोबाचं लग्न माळसादेवी संघ नेवासा इथली माळसादेवी खंडोबा संघ लग्न लागलं. पण ही लीला पूर्ण करण्यासाठी त्या लीलेचं महत्व सांगायचं म्हणलं तर थोडक्यात पार्वतीची सखी जयात्रदा ज्यावेळेस कैलासामध्ये महादेव शंकर तपश्चर्याला बसले होते त्याची पूजाविधी जे करत होती तिनं ते पाहून पार्वतीच्या मनात असं आलं की बाबा मी अर्धांगिनी पती परमेश्वर असल्यामुळे महादेव तरी पण तू सेवा इतकी करतेस परिपूर्ण की तू कुठल्या एका जन्मामध्ये तू त्यांची अर्धांगिनी होशील असं वर दिलेलं होतं. बरोबर. या महात्म्याचं महत्व म्हणजे ज्या टायमाला माळसादेवी संघ लग्न झालं खंडोबांचं नेवाशाची माळसादेवी तिथनं लग्न करून जेजुरीगडावर आणले. पण खंडोबाला जेजुरीगड पाय उतारून जाण्याचं कारण काय होतं की पार्वतीची माळसादेवीची भक्ती त्याच्यामुळे खंडोबा जेजुरीगड खाली करून चंदनपुरी नेवासा तालुका नाशिक येथे खंडोबा गेला. त्याचं कारण एकच होतं की माळसादेवीने शाप दिली होती खंडोबाला की तुम्ही म्हातारे होसा. पण ब्रह्मदेवाचं त्याला एक आक्षेप होतं की तुम्ही जर एखाद्या सुंदर स्त्रीच्या गळ्यात वरमाला घातला तर तुमचं पूर्णतः रूप येईल. त्याचं पहिल्याचं रूप पुन्हा येईल असं सांगण्यात आलेलं होतं. त्या निमित्तानं खंडोबानं बाणूच्या घरी 12 वर्ष पाणी बनवली आणि नंतर तिला घोड्यावर घालून नळदुर्ग येथे मैलारपूर येथे आणून तिच्यासोबत विवाहबद्ध झाले. त्याचं कारण एक होतं की दमयंतीची भक्ती. दमयंतीनं मागितली होती की तुम्हाला का पाहिजे. दमयंतीला खंडोबाने विचारले होते की तुला का हवा आहे. बरोबर. तर तुम्ही माझ्या जागेला यायला पाहिजे माझी प्रजा सर्व लोक सुखी समृद्ध व्हायला पाहिजे असं वचन मागून घेतलेलं होतं खंडोबाकडनं दमयंतीनं. बरोबर. त्या दमयंतीचं वचन पूर्ण करण्यासाठी खंडोबा इथं आले. बाणूसोबत ह्या ठिकाणाला तिथं खाली मसोबा आहे नदीच्या प्रवाहाच्या कड्डा मसोबा आहे त्याच्या साक्षीनं खंडोबाचं इथं बाणूसंघ लग्न लागलेलं आहे. हा महत्वाचं महत्व आहे इथं. त्या निमित्तानं वर्षातनं एकदा 51 दिवसासाठी खंडोबा इथे येते. म्हणजे वर्षातनं एकदा 51 दिवसासाठी खंडोबा या ठिकाणी वास्तव्याला असतात. बरोबर. त्यासाठी हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. हा जगप्रसिद्ध आहे. नाव तुमचं परत एकदा सांगा. वैभव रमेश मोकाशे खंडोबा पुजारी अंदूर. धन्यवाद. खंडोबाचे पुजारी. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.